27/9/2025 रोजी फिर्यादी श्रीमती सविता मस्कर यांच्या तक्रारीवरून CR नंबर 197/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 305 अन्वये आपण दाखल केलेला होता। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील ज्या फिर्यादी आहेत तर त्यांनी त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या एक जी महिला आहे त्यांच्याकडे आपल्या घराची विश्वासाने चावी सुपूर्द केलेली होती आणि सदर महिलेने दिनांक 16/9/25 ते 26/9 या दरम्यान नवरात्रीच्या दरम्यान 17 तारखेला त्या चावीच्या साह्याने फिर्यादीचा घरामध्ये प्रवेश करून तिच्या बेडखाली जे दागिने ठेवलेले होते तर त्या दागिन्यांची चोरी केलेली आहे आणि कुणालाही याबाबत संशय येऊ नये म्हणून तिने ते साधारण 10 ते 15 मिनिटाचं जे CCTV फुटेज होतं सोसायटीचं फुटेज आहे तर ते देखील डिलीट केलं आणि त्यानंतर त्याच फिर्यादीसोबत हे रात्री एकत्र जेवायला देखील गेलेले होते। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस आयुक्त माननीय श्री मिलिंद भारंबे सर, पोलीस आयुक्त माननीय श्री संजय एनपुरे सर आणि माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रशांत मोहिते सर यांनी वेळोवेळी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या। त्या सूचनेच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम आणि PI गुन्हे मनोहर पगार यांचे आपण पथक तयार केलेले होते आणि त्यानुसार यातील तांत्रिक विश्लेषण तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याची आपण उकल केलेली आहे। यामध्ये त्यांच्या घराच्या समोर राहणारी जी महिला आहे तर ती यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न झालेली आहे आणि त्या महिलेला आपण 27/11/25 रोजी अटक केलेली होती। यामध्ये मान्य न्यायालयाने 2/12/25 पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी दिलेली होती। या महिलेने यापूर्वी आपल्याकडे तपासादरम्यान काही बँक स्टेटमेंट्स दिलेले होते तर त्यामध्ये देखील तिने अल्टर केलेले ते बँक स्टेटमेंट होते। आपण बँकेकडनं ओरिजिनल डॉक्युमेंट्स कलेक्ट केल्यानंतर आपल्याला या प्रकारचा जो अल्टरेशन आहे तर ते आढळून आलेलं आहे। त्याच पद्धतीने तिने जे CCTV फुटेज आहे तर त्यामध्ये देखील छेडछाड करून ते डिलीट केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे या सदर गुन्ह्यामध्ये आपण भारतीय न्यायसंहितेचे कलम 316(2), 338 आणि 340(2) हे कलम देखील आपण वाढ केलेली आहे आणि सदर महिलेकडून सदर जी आरोपी महिला आहे तर तिने जे चोरलेले जवळपास 22.35 तोळ्याचे दागिने आहेत 100% मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हे कामोठे पोलीस स्टेशनचे API श्री गणेश दळवी करत आहे।